सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पिडू नको. येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्र 18 वचने 1 ते 4. स्तोत्र 18 वचने 1 ते 4. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा. माझा देव माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करीतो, तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो. मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले. देवाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सुप्रभात. प्रभूचं वचन आम्ही स्तोत्र संहिता 18 अध्याय बघत आहोत आणि या ठिकाणी आम्ही पाहतो या 4 वचनांमध्ये की परमेश्वराकडे दाविदाचे शब्द आणि दाविदाच्या जीवनामध्ये आलेला अनुभव आणि कशा प्रकारे दाविदाच्या अनुभवामध्ये परमेश्वराची हस्तकृती आणि त्याचं संरक्षण पुरवल्या गेलेलं हे पाहण्यास आपल्याला मिळतंय. जेव्हा शत्रू त्याच्यावर हावी होत होते, जेव्हा शाऊल त्याला पळण्यास आणि त्याच्या जीवनाचा नाश करण्यास त्याच्या मागे पाठलाग करत होता, तेव्हा त्याच्या तावडीतून कशा प्रकारे देवाने त्याला वाचवलेले हे स्तोत्र आम्ही पाहतो. आणि तो म्हणतोय की परमेश्वर माझा दुर्ग आहे, माझा गड आहे, मला सोडविणारा आहे. या ठिकाणी आम्ही पाहतो की तो परमेश्वर त्याच्या जीवनाला दुर्ग बनून, त्याचा गड बनून त्याचं रक्षण केलं. त्याच्या शरीरामध्ये, त्याच्या जीवनामध्ये आणि त्याच्या आत्म्यामध्ये कसल्याही प्रकारची इजा होऊ दिली नाही. एवढं संरक्षण
पुरविणारा देव त्याच्यासोबत आहे. आजही आमच्या भारत देशाची सीमावर्ती जे ठिकाण आहेत, हिमालय पर्वत आहे, शत्रूच्या वेशी आमच्या घरापर्यंत, आमच्या जीवनापर्यंत येऊ शकत नाही. त्याचे सर्व शत्रू बाहेरच राहतात, कारण का हिमालय तो आम्हाला संरक्षण पुरवतो. देवाचं वचन पण ह्याचप्रमाणे सांगते की दाऊदाच्या जीवनामध्ये तो परमेश्वर त्याचा सांभाळ करता होऊन त्याला सोडविणारा तो झाला आणि त्याच्या जीवनाचा आश्रय दुर्ग बनला. आम्ही परमेश्वराचं वचन ह्या ठिकाणी पाहतो की त्याला त्यांनी खडक बनवून त्याच्या समोर त्याची रक्षण केलं, त्याचं सांभाळ केला आणि त्याला आश्रय पुरवलेला आहे. इतकंच नाही तर तो म्हणतोय की मी मृत्यूच्या छायेतून बंधनामध्ये असताना मला परमेश्वराने सोडविले आणि शत्रूला घाबरे करून सोडविले, शत्रूची पळवाट काढली आणि त्याच्यापासून, त्याच्या तावडीतून सोडवून मृत्यूवर आणि मृत्यूच्या छायेतून बाहेर काढले. स्तोत्र 23 अध्याय आणि त्याचं 4थं वचन असं म्हणतंय, दुर्ग आहे, मी तुझा गड आहे आणि तुला सोडविणारा आहे. आज त्या सोडविणाऱ्याकडे आम्ही बघतो काय की आम्ही आमच्या प्रयत्नाने आमच्या जीवनामध्ये सोडण्याचा, आमच्या संकटातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहोत. जर अपयश मिळत असेल आणि आम्ही निराश झालो असेल तर आज माझी आणि तुमची सहाय्य आणि काळजी घेण्यास प्रभू येशू तो वाट पाहत आहे. काय आपण आपलं जीवन त्याला समर्पित करूया आणि त्याची सहायता मागूया का? प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. तुझं वचन म्हणते की तू आमचा दुर्ग आहेस, तू आमचा गड आहे, तू आम्हाला सोडविणार आहे. प्रभू, प्रत्येक भावाचं जीवन, बहिणीचं जीवन, कुटुंबाचं जीवन जे ह्या समय निराश आणि दुःख आणि प्रभूजी आपल्या जीवनामध्ये हताश झालेला आहे, आज त्यांची भेट घे. त्यांच्या मनाला तू प्रभूजी बोल, त्यांना धाडस दे आणि या जगातल्या प्रत्येक प्रसंगाला झेलून प्रभू त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी तुझी कृपा तू प्रदान कर. प्रभू येशूच्या नावामध्ये त्यांना सोडव आणि त्यांना तू आशीर्वादित कर आणि प्रत्येकाला तुझ्या तारणाचा अनुभव येऊ दे. येशूच्या नावात प्रार्थना मागतो म्हणून ऐक. आमेन. पाहिले विजयी जीवन तू, भयाने त्याची रक्षा कर. पराभवाने न खचता येशू जवळी तुम्ही या. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हिले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. साठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.